नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आता वाजलेले आहेत सकाळच्या 12 वाजलेले आहेत, तरीसुद्धा आता एवढं कडक ऊन पडत नाही आणि त्याचसोबत वारंसुद्धा एवढं आहे की उन्हात जरी गेलं ना तरी थंडच वाटतंय। म्हणजे एवढं घरातसुद्धा थंड आणि बाहेर जरी आलं तरीसुद्धा थंड हवा आहे। तर यावेळी म्हणजे एवढी थंडी गावाकडे नसायची, तर यावेळी जरा जास्तच थंडी आहे, कारण डिसेंबरमध्ये वगैरे तेवढीच थोडे दिवस असायची। पण आता थंडी जशी चालू झाली तशी भरपूर थंडीच आहे आणि त्याचसोबत वारंसुद्धा भरपूर सुटतंय। आणि वारं असल्यामुळं काय होतं की उन्हात जरी जाऊन बसायचं म्हटलं तरीसुद्धा थंड वाटतं आणि स्लॅबमध्ये तर अजूनच ते दिवसभर आणि रात्रभर सारखं म्हणजे स्वेटर अंगातला काढू नये असंच वाटतं, पूर्ण दिवस रात्र थंड थंड असं। तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची अशी पूजा। तर आता लवकरच मार्गशीर्ष गुरुवार चालू होतात, तर बऱ्याच जणींचा हा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं म्हणजे हे व्रत किंवा उपवास करत असतात। तर आज मुलांसाठी टिफिनला ही डाळ बनवली होती, ज्या की मिक्स डाळी, तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ असते, ती तिन्ही किंवा 4-5 डाळी मी मिक्स करते आणि त्याचं त्यांना असं जसं की आपण डाळ तडका बनवतो तर जास्त पाणी न टाकता असं अंगापुरतं केलं की ही भाजी मुलांना म्हणजे मुलीला तर जास्त आवडते। तर आता थंडीचं मुलांना शाळेला जायचं म्हटल्यानंतर नको वाटतं, कारण 8:30ला बरोबर बस येते, तर त्यांना लवकर उठून आंघोळ करावी मग परत जायचं। तर आता मुलं पण मग स्वेटर घालूनच जातात। तर इतर ह्याच्यात म्हणजे पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात काय वाटत नाही लवकर आवरायला, पण थंडीत लवकर आवरणं म्हणजे नको वाटतं। आणि मुलं कशी लहान असताना ते बैठकीला जात होती, त्यामुळे त्यांना सवय झाली की घरातून बाहेर जाताना आईवडिलांच्या पाया पडायचं आणि देवाच्यासुद्धा पाया पडायचं। तर न चुकता ते किती जरी राहू द्या म्हटलं आपल्या पाया पडायचं तर ऐकत नाहीत, पाया पडूनच जातात। तर इथं समोरच बैठक होती ज्यावेळी ही लहान होती तोपर्यंत, आता इथली बैठक बंद झालेली। तर 12 वर्षापर्यंत वगैरे मुलांना इथं बालबैठक होती। मग तिथून पुढं जायचं झालं तर मग आटपाडीला जावं लागतं। तर सासूबाई आटपाडीला जातात, तर आठवड्यातून एकदा नाही 2 दिवस असते, म्हणजे कोणी रविवारी जातं आणि ज्याला रविवारी वेळ नसेल ते मग बुधवारी जातात। तर आठवड्यातून 2 दिवस असते आटपाडीमध्ये पण बैठक। मग शक्यतो जेंट्स लोकांची बुधवारी केलेली आहे आणि आता रविवारी फक्त लेडीजचे असं ठेवलेलं आहे त्यांनी। तर हा रात्रीचा व्हिडिओ आहे। तर रात्रीच्या स्वयंपाकानंतर मी इथं हे गुलाबजाम बनवलेले होते, जे की तयार प्रीमिक्स म्हणजे जे आपण रेडीमेड प्रीमिक्स आणतो त्यापासून इथं पाक अगोदर बनवून ठेवलेला होता, तो पण गरमच आहे। आणि गुलाबजामुन शक्यतो मी जरा डार्क कलरवरती तळून घेते, कारण पाकात गेल्यानंतर ते परत अजून लाईट दिसतात, त्यामुळं मला शक्यतो हे जास्त म्हणजे डार्क कलरवरती तळलेलेच आवडतात। त्यामुळं अशा पद्धतीचे तळून घेतलेले आहेत आणि पाक पण इथं करून तयार ठेवलेला होता। तर एका पॅकेटचं जर करायचं झालं तर अगदी 15-20 मिनिटामध्ये हे गुलाबजामुन तयार करून होतात। तर हे झाकून असंच रात्रभर ठेवून दिलं। तर आज सकाळी जेवणासाठी मग मुलांना टिफिनसाठी डाळ बनवलेली होती, त्याचसोबत मिरचीचा जो ठेचा हा केलेला होता तो आहे। आणि हे लोणचं आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कसं आंब भरपूर निघतात, त्यावेळी म्हणजे लोणचं एकदाच वर्षभरासाठी लागणारं लोणचं आहे ते आम्ही एकदाच बनवून ठेवतो। तर सकाळी मुलांच्या टिफिनसाठी डाळ बनवली तर मग ती सगळ्यांसाठी तीच होती। आणि नंतर इथं बासुंदी आणलेली होती। तर आमच्याकडे देवची बासुंदी आहे ती अगदी छान भेटते, म्हणजे देवचं जे कोणतं हे इकडं तरी भेटतं, म्हणजे बासुंदी असेल, पनीर असेल किंवा श्रीखंड असेल, तर देवच्या कंपनीचं बऱ्यापैकी चांगलं चवीलासुद्धा आणि क्वालिटीसुद्धा, पेढे असतील तर अगदी छान मिळतात। आणि हे गुलाबजामुन रात्री बनवलेले। तर आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादं प्रीमिक्स म्हणजे पॅकेटमधले गुलाबजाम ते कडक होतात, तर कडक गुलाबजाम झाले तर एक ट्रिक सांगते तुम्हाला काय करायचं की जे गुलाबजाम आपण पाक त्यामध्ये नाही मुरला ना, तर पाकासहित ते पाक कडक झाला चुकून थोडासा पुढं गेला की त्यामध्ये जात नाही, तर ते पाकासहित गॅसवरती तसंच पातेले ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते 5 मिनटं तसंच शिजवून घ्यायचं। पाक त्यामध्ये मुरला जातो आणि मग थोडासा एक्स्ट्रा पाक करून तुम्ही वरून त्यामध्ये सुद्धा टाकू शकता। जर चुकून तुमच्याकडून गुलाबजामुन कठीण झाले तर ही ट्रिक तुम्ही करू शकता। ते गॅसवरती 5 मिनटं शिजवलं ना, त्यामध्ये पाक मुरला जातो। तर इथं जे देवाचं ताट आणि तांबे असतं ते घासण्यासाठी मी थोडीशी पितांबरी घेते, त्यामध्ये मीठ
घेते थोडंसं आणि लिंबू, जे की आपल्या शिल्लक राहिलेले लिंबू असतात ते असंच टाकून देण्यापेक्षा ते साठवून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि मग असं ज्यावेळी आपल्याला ही तांब्याची भांडी धुवायची असतील त्यावेळी अशा पद्धतीने छान निघतात. कारण तांब्याची भांडी आपण किती जरी घासली तर ना ते व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावी लागतात पुसून. ती ओली झाली ना, ओली ठेवली का ती लगेचच त्यावरती पाण्याचे डाग आहे असं उठतात. हाताचे डागसुद्धा ह्या भांड्यांवरती उठतात. त्यामुळे ही भांडी सारखी म्हणजे वेळच्या वेळेला सारखी घासावी लागतात. तर पितांबरी, लिंबू आणि नुसत्या पितांबरीने घासण्यापेक्षा त्यामध्ये थोडंसं लिंबू, मीठ टाकलं ना किंवा चिंचसुद्धा टाकू शकता. आंबट पदार्थाने पटकन आणि लवकर स्वच्छ होतात. तर इथं केसावर कोण कोण भांडी घेतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता केस अशी पण टाकून दिली तर जनावराच्या तोंडात जातात, ते चांगलं नाही. त्यामुळं शक्यतो गावाकडे तर कोण असं केस टाकून देत नाही, ते अशीच साठवून ठेवली जातात. मग त्यावरती भांडी घेतात किंवा ते पैसेसुद्धा देतात तुमची जर केस जास्त असतील तर. त्यावरती केसावरती अशा 2 प्लेटा घेतल्या होत्या. तर असं याच्या पातेल्यावरती झाकायला पण येतात आणि जेवायला सुद्धा म्हटलं तरी ह्याचा यूज होतो. आता आम्ही केसावरती तशी बरीचशी भांडी घेतलेली आहेत. पावभाजीच्या प्लेटासुद्धा, अजून ह्याच्यापेक्षा मोठी ताटंसुद्धा जरा त्यावरती घेतलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी साठवून ठेवतो आणि कधी येतील त्यावेळी त्यावरती घेत असतो. आणि आता हे तर संध्याकाळच्या 6:15 झालेले आहेत. बाहेर आता अंधार झालेला आहे. आता थंडीमुळे अंधार पण लवकर पडतो. तर घरातली दिवाबत्ती थोडी अगोदर केलेली होती, पण बाहेरचा जो दिवा आहे तो मग थोडासा अंधार पडल्यानंतर, आज इथली बाहेरची लाईट अजून लागलेली नव्हती त्यामुळे बाहेर थोडासा म्हणजे अंधार दिसतो. पण आता थोडासा इथला दिवा लागला ना छान उजेड, म्हणजे तिथं भरपूर मोठा लॅम्प असल्यामुळे सगळीकडे उजेड पडतो. तर आता इथं मी आज भात बनवलेला होता आणि आता मला फक्त आज भाजीला पण काय नव्हतं. आता रोज भाजी काय करायची हे एक मोठं टेन्शन असतं. तर आज गुरुवार म्हटल्यानंतर बऱ्यापैकी फ्रीजमधला पण भाजीपाला संपलेला आहे. तर आज फक्त म्हटलं बटाट्याचीच भाजी करायची होती. तर इथं चपात्यासाठी जी भात केलेला होता, कणिक मळून ठेवली की मग तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत कणिकसुद्धा भिजली जाते. आणि बटाट्याच्या भाजीला पण फक्त आता टोमॅटो तर एकच राहिलेलं होतं, त्यातलं पण मी अर्धच यूज केले. अर्ध म्हटलं उद्या अजून काय केलं तर त्यात होईल. आणि 1 कांदा आणि अर्धा टोमॅटो, थोडंसं लसूण आणि अद्रक टाकून. आणि बटाट्याची साल न काढता मी भाजी बनवते. बटाटा स्वच्छ धुवून घेतला की चिरल्यानंतर पण धुवून घ्यायचा आणि अगोदर पण तो साल काढायची नसेल तर तो व्यवस्थित चोळून धुतला की त्याच्यावरची माती असेल ती निघून जाते. कारण तुम्ही ट्राय करून बघा, जर आपण बिन साल काढता जर भाजी केली ना चवीला अजून छान होते. आणि थोड्याशा मोठ्या अशा फोडी याच्या करून घेतल्या आणि जे कांदा टोमॅटो, 1 कांदा घेतला आणि अर्धा टोमॅटो यूज केला त्यातला, आणि थोडंसं अद्रक लसूण टाकून हे मिक्सरमधून ह्याची पेस्ट करून घेतली. आणि ही भाजी तेलामध्ये चांगला ते परतून जे काही मसाले आहेत टाकतो आपण नेहमीचे ते टाकले आणि मसूरची डाळ ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकली. तुम्हाला